एक गोष्ट आहे, तुम्हाला जर तो कळत असेल, बरोबर ना जाधव साहेब, तो करत असेल, त्याच्याकडनं गैरवर्तन होत आहे, त्याला तुम्ही साईड ट्रॅक करा, त्याला ऑफिसमध्ये बसवा नाही तर बाजूला बसवा. साहेब तो जर या ठिकाणी जाऊन जर परत ड्युटी घेऊन परत आपण काय एखाद्या पुणेकर मुलीचा हात पकडायची साहेब आपण वाट बघतोय. माझं म्हणणं अशा कर्मचाऱ्याला साहेब आपण बाजूला केलं पाहिजे ना, कशाला मुलीची तक्रारी पाहिजे. मी साहेब सांगतो, आम्ही आता महिला पदाधिकारी पण आमच्याबरोबर आहे. मी साहेब आंदोलन त्याला जर तुम्ही बाजूला करणार नसाल तर साहेब आमच्या पद्धतीने जोडतो त्याला जोडतो मी. नाव तर येऊ दे त्या मुलीचं ऐका, त्या एखादी मुली स्वतःचा चारित्र्य बदनाम होईल म्हणून ती पुढे तक्रार करायला येत नाही. 2 मिनिटं ऐका, बरोबर आहे. आता जो तुमचा जो नालायक कोण माणूस आहे त्याचं आम्ही कुणाचं नाव पण नाही घेतलं, पण तुम्ही आम्ही नाव घेतलं. आम्हाला एवढं म्हणायचं आहे, ठीक आहे, आमच्या त्या मुली तक्रार करणार नाही, पण आम्ही त्याला तक्रार करायला तयार आहोत. साहेब तुम्ही आणि आपण साहेब इथं आपण एसटी आपण एकमेकांच्या सहकार्याने आपण इथं काम करतो. काय ओपन येत माझं म्हणणं साहेब, आता महाराष्ट्रातलं एकंदरीत वातावरण काय, महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात, दापोलीमध्ये जर आमच्या स्थानिक बहिणीचा किंवा आमच्या ताईचा आमच्या कोणाचा हात जर त्यांनी पकडला पुढं, तर आपण तक्रारीची वाट बघतोय म्हणून अजून पुढच्या मुलीला बळी देणार आहोत का? पण आता मला सांगा, मी काय म्हणून घालू दे आमची तक्रार घ्या साहेब, आमची तक्रार घ्या. आम्ही तो 3 वेळा असं हे करतो ते आपल्याला तेच पाहिजे तक्रार आहे ना मला ते तक्रार साहेब आमची तक्रार आहे साहेब. बाबा ह्या टायमाला ह्या गाडीत असं तिकीट होतं असं. साहेब मी काय म्हणतो साहेब, परवा त्याला चिपळूणमध्ये मारहाण झाली, 2 दिवसापूर्वी त्याला मारहाण झाली. सर एक सांगायचं, त्या डेपो मध्ये झाले. माझं म्हणणं साहेब, माझं म्हणणं सुमोटो एसटी प्रशासनाने कारवाई केली पाहिजे ना. साहेब मी काय म्हणतो साहेब, डीसीला फोन लावा तुम्ही. साहेब माझं म्हणणं, चिपळूण डेपो सुद्धा आपल्या जिल्ह्याच्या अखत्यारीत देतो, जिल्हा प्रशासनाने कारवाई केली पाहिजे ना अशा चालकावर. माझं म्हणणं तो डेपोच्या कुठच्या आहे, तो डेपोच्या कुठच्या आहे, आपल्या डेपोचा. हो पण साहेब डेपो कुठे आता माझं म्हणणं साहेब आपल्या डेपोचे आहे ना. माझं म्हणणं साहेब, आपण त्याला साईड ट्रॅकला आता बसवा, आमची मागणी आहे. नाही तर साहेब मी आता संध्याकाळी इथं सगळ्या बायका गोळा करतो, नाही तर मी इथं साहेब मागणी त्याला झोडून काढू साहेब. अशा पद्धतीनं साहेब चालणार नाही. आता सर ड्युटीवर नाही, आता पोलीस स्टेशन मध्ये येतो तो ड्युटीवर नसला नाही, अजून त्याला घेतलं